हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर आता आम्ही सगळ्यांची तयारी झाली आहे. भावीची तयारी बाकी आहे ना. टाइमपास करतो पोरींच्या वऱ्याचा टाइमपास. सगळ्यात शेवटी आंघोळीला पाठवलं. तुझी आंघोळ होतपर्यंत माझा नाश्ता झाला, कपडे वाळत घातले, कपडे धुवून झाले. दीड तास हागायला बसलेला. अजून गेलोच नाही अजून मी गेलोच नाही. हे बघा, कुंकू चालले, तयारी चालली. स्वामी समर्थ. हे बघा 50 तोला आज गाल्यात घातले भावेंनी. भावेन काय आज ऐकत नाही. आज जसा मालवण बीचवर. हे बघा, ओमच्या मामाची मुलगी. शुभम, झाली का तयारी? चला. ओम कुठे आहे? ओमने तर गाडी पण चालू केली. ओम तयारीच आहे फुल. अजून आपला कोण होता एक 5वा? नाही, भावेच आहे ना. UK07 रायडरचा झाला. गाडी काढायच्या आधी गेट खोलायची प्रक्रिया. हे भाई, चल पटापट. काय हा घे ना, लागलच ना पावडर बिवडर आपल्याला. हे ओम येऊ दे, चल. मोबाईल घेऊन ये ना सगळ्यांचं. काय आता निघालो आम्ही. तयारी बियारी झाली आहे बघा. ओम इकडे बसलाय. तर भावेन शुभ्या, भाव्याची तयारी झाली आत्ताशी. निघालो आता. तयारी झाली. नाव नाही माहित, तो ओम सांगेल ना नाव. काय रे, कुठं झालं ओम? कशेली काढली काय माहिती. गळली काय पण सेमच आहे. आलोय बीचवर आता. हे इथं गाडी पार्क केली. हे बघा, असा व्ह्यू आहे इकडं. हा पूर्ण वरतून व्ह्यू आहे. आपल्याला कुठे जायचं आता ओम? कुठे जायचं बोलतो? इथं का? या इथं जाणार आहे आता आम्ही. खालून अटकतील. आलोय आता आम्ही खाली. इथं रिलिंगच्या इथं पाणी बघतोय. पाणी किती स्वच्छ आहे. आतला पण सगळं क्लिअर दिसतोय. तिकडं चालले पिकनिक, इकडे चालले फोटोशूट. हा इकडे 360 मध्ये व्हिडिओ शूट करतोय. हेल्पिंग ओम. त्या भावाची बॅग इथं राहिलेली. बॅगेत होता पॉवर बँक, चार्जर आणि त्याचे काही पैसे होते. ओमनी बघितले लगेच. एक कोकणी माणूस असल्याचा फस निभावला लगेच. ज्याची बॅग आहे त्याला शिट्टी मारून बोलवलं आणि त्याला बॅग देऊन टाकली. हो बघा, बारीक पोराची तिथं ड्रॉइंग चालले. नाव लिहिला बावीन. आता त्याच्यावर पाणी आल्याला लगेच व्हिडिओ काढेल न टाकेल लगेच याला इंस्टाग्रामला. आला पाणी आला. बघा ती काय जसं आहे. हे बघा इथं हे भाव बघा. पोच बघा ती उभे राहायची पोच भाव्याची. ओम तिकडे पटेत गेला. शुभम पण बघायला चालला काय उद्योग केला त्यांनी ना, काय चालू काय त्याचा. शुभम पण गेला त्याचा स्नॅप बिप काढायला. मी आपल्या इकडे मस्त सावलीत उभा आहे. काय नाही, फोटो व्हिडिओ टाकणार एक नाही. तर बघा ओम तिकडे काहीतरी शोधतोय. फोटो काढायसाठी तो टिपरा शोधायला गेलता. आवाज शांत, फक्त फील करायचा बीच.
भावेश पण गायब झालाय. घेतला त्याने तो. आता काहीतरी ॲस्थेटिक पोज देईल. काहीतरी देणार आहे आता ओम पोज. गाड्या फाकल्यात गाईज. गाड्या फाकल्या. कुठं टाकलं रे? ते बघा बाईला सुटली बघा. बाईला जोर आले. बाकासूर आहे ना तो आमचा. डायमंड बाकासूर. गाईज बाकासूरचे पण पाय फाकलेत. सगळे दिसतात बाकासूरचा बघा. तो बघा बाकासूर आमचा. सगळ्यात मागे राहिले. झाला फोटोशूट सगळा काय झाला. सगळी पोरा बसलेत. ओम आता कुठे चाललोय आपण? गावखोड. गावखडीला चाललोय आम्ही. गावखडीला आता नेक्स्ट डेस्टिनेशन गावखडी. कशेली बीचवरनं आता डायरेक्ट गावखडीला चाललोय आम्ही. मला गाडीच्या बाहेर सोडलाय. गाडी लॉक करून घेतले. हे बघा नाही खुले. तर चला मी तुम्हाला बीच दाखवून आणतो. आपण जाऊ बीच बघायला. जाऊ दे बसून दे त्यांना गाडीतच. इथं पण बीच आहे. अलिबागला आलोय आता आम्ही. कोकणचा अलिबाग. एकविरेला गाडी पार्किंग केली. आता अलिबाग बीचवर चाललोय. इकडं पण भारी आहे. बघा इकडे पब्लिक पण आहे. इकडं असा नाही पब्लिक पण आहे. पूर्ण मोठा. आले आले हे बघा आला आत्ताशे. तिकडं पाण्यात बोटी पण आहेत. आपला झूम जास्त नाही एवढाच आहे. ॲडजस्ट करून घ्या. हा बीचचा जेवायला बसलो आम्ही इथं. टी.व्ही ब्लॉग चालू आहे. कसा होता जेवण? बाबा जेवण कसा होता? एक नंबर. तो झाला गाडीत. प्युअर कोकणी जेवण. हा ना टेस्ट मस्त होती. मला ते कोकण वडा म्हणजे असं काहीतरी वाटलेलं का तो वडी सारखी असेल. पहिली बार खाल्लं तुम्ही साताऱ्यावर. तर आपली गाडी पार्क आहे. बघा असा ओमच्या मामाचा घर आहे. रोड टचच आहे. इथं रस्ता चाललाय मेन रोड. नाही इथं घर. अंगणा बघा. अंगणात एवढी गार हवा आहे ना. आणि त्याच्यात पंखा पण लावून ठेवला इथं. इकडं आतमध्ये घर. तर पुढचा व्ह्यू दाखवला तर तुम्हाला बॅक साईडचा व्ह्यू दाखवतो. घराच्या बॅक साईडला डोल पाडला होता. विरच आहे ना. आता ढोल पाडला होता मी डायरेक्ट विहिरीत. गेलो ढोलवर. दाखवले ना. तो काय करतोय पुढं मागं. त्याला पहिलेच बोललेलं मी तिथंच लाव. तो बोलतो गेट नको ओपन ठेवायला. कोण पार्टी सांगितलं ना तिला. मग तू घेऊन यायचा नाही. आता ती समोर येत. जाय घे तुझा. दे तू आणजा यातून. दे तुझा. तिला कधी दे ती खाईल काय परत. मामीला विचारणं दे ना. सांगितलं बोलतं तरी ना मामाच्या गावातल्या मंदिरात चाललंय. मंदिर बघा समोरच आहे. हे बघा मंदिर असं वाटतंय. सगळे मंदिर लालच आहेत रे. गणपतीपुळे सारखेच सेमच थीम ठेवले. लाव ना इथं सावलीत. कशाला उन्हात घेतो. काय थांबणार आहे? 5 मिनिटं पण नाही थांबणार आहे. 5 मिनिटं पण नाही थांबणार. पण राहू दे ना सावलीत. दाखवून येऊ दे. हा तुम्ही बसा गाडीतच. लगेच 1 सेकंदात दाखवून आलो. नॉनव्हेज खाल्लाय म्हणून पाया नाही पडू शकत. तुम्हाला उतरून मंदिर दाखवतो. चप्पल पण नाही घातली मी. तसाच आलोय. हे बघा मंदिर मस्त असं जवलंय. चटके बसतात बायकार तुमच्यासाठी काय पण. हे बघा मंदिर.
इकडे सगळ्यांची थीम एकच आहे, लाल आणि वेगळा दुसरा शेड येतात पण एक शेड लालच. हे इथं जागा आहे मंदिर. पालखी येणार आहे आता यांची 1-2 दिवसात. मंदिराचं दर्शन आता चाललो आम्ही पुढं नेक्स्ट लोकेशनला. आता कुठे चाललो आपण? आरेवारीला चाललो आम्ही. अलिबागला जायचे जाताना जाऊ. अरे सांगितलं ना बाबा 4 वेळेला. अरे वा बरोबर. अलिबाग आहे बरोबर. अलिबाग आहे. माकडा कुठे आहेत? अरे तू कुठे ठेवलं? इथं होता ना एक वाघा बॉर्डरला चाल ना. तो बघ दिसत नाही का तुला? इथं होता तो बघ ना. हा काय इथे एक भैरा आहे, कांदा आहे. अरे दगडावर बसलेला तो मागं उठून गेला. काय की माग स्टॉप घेतला आम्ही. हे बघा मागा तेव्हा कसा व्ह्यू एकदम सगळीकडे लाटा 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 भारी एकदम. इथं गाडी लावली. आम्ही आरेवारी बीचला बसलो. इथं मागाशी चालतो. हे बघा इकडे शुभम बसलाय. तो तिकडे भावेश आणि भावी. त्यांच्या समोर मस्त समुद्राचा व्ह्यू आहे. लाटा बघा ना कशा वाटतात तिथे मस्त. हे बघा लाटा दिसतात. तिकडे झिप लाईनिंग आहे. झिप लाईनिंगचा शुभ्याला नोमला बोललो पण दोघं पण बोलतो आम्हाला नको, भीती वाटते. भीती नाही वाटत. भीती नाही वाटत. तो बघ चालला. भीती काय वाटत? तो बघ तिकडे दाखव. नाही रे एवढं झुमत नाही हो. हे मुंगी सारखा चाललाय बघा. दिसते का ती मुंगी हलताना? तो झिपलाईन करत चाललाय. कशाला वाटायची? मौत पे गोवा मी खेळते हम लोग. नारळ पाणी घेतलं आता इथं नारळ पाणी पित होता. स्नॅप चालू आहे पहिले नारळाचा. नारळ फोडून यावं मला. होळी चालले. हा हे पाण्याच्या इथं जायचे. चला खेळ सुबह खेळ. हे बघा शाळेसमोर एक नदी व्हायची छोटीशी. त्या नदीमध्ये खेकडे असायचे. ते आम्ही पकडायचं. आज भावेश इथं बीचवर येऊन ती कला सादर करतोय आपल्या समोर. हात आहे तिथं दगडीच्या मागे पण हात नको तसा टाकू. आहे तो तिथंच आहे. हात जाईल तो अजून. नको थांब तिथं 2 मिनिटं. तो जरासा बाहेर येईल. पाणी शांत झाल्याशिवाय बाहेर नाही. पाणी शांतच ना होत. येईल असतील. बारीक बारीक आहेत. बरेच आहेत बारीक बारीक. तुझ्या पायाच्या इथं पण होते. ओम तुझा काय म्हणणे? तू पकडायचा का ओम? शाळेच्या बाहेरच्या त्या नदीमध्ये खेकडे कधीच नाही पकडले. आम्ही तर शाळा सुटल्या होतेच. कारण शाळा भरायच्या आधी शाळा सुटल्यानंतर. म्हणून आज आपण इथं आहेत कोकण ट्रिपला. घे हे बघा. पाय भिजला असता. हे घे उचल नाही तर भावे वल्ला होईल तो. भिजला असता पाय. बघ तेवढ्या टाइम मध्ये कोण कंट्रोल. काय लोकल पब्लिक आले आता इथं पोहायला. होलीचे कलर पोहतात बघा. लोकल पब्लिकची मजा. आम्ही आहे इथं बसलोय. यांचीच मजा आहे बघा समुद्राच्या पाण्यात.
गाईस आता आमचा जरासा पालखीमुळे रस्ता त्यांनी रिवर्स घ्यायला लावले आम्हाला. बहिरीची पालखी आपण मंदिरात जाणार होतो आठवड्यात. हीच का आम्ही ज्या मंदिरात जाणार होतो त्याच देवाची पालखी भैरी देवाची ना. भैरी देवाची पालखी आहे. हे बघा आता सगळे युटर्न मारतात आहेत. आम्ही पण मारून आलो आणि इकडे आज होळी खेळतात बघा सगळे रंगलेले. पहिले चालू आहे का काय आता आम्ही आमच्या मावशीच्या इकडे गेलतो तिथून आता निघालोय. तिथं मॅच बघितली जी इंडिया बॅटिंग करते एक नंबर. 5 ओव्हर मध्ये किती झालते 71 रन 72 काय 70. हा तेच आहे. मी पण एक्झॅक्ट बघितला नव्हता पण काय बॅटिंग केले समजू सॅमसंग आणि अभिषेक शर्मानी एक नंबर बॅटिंग. आम्ही कधी मॅचचा शॉकिंग कोणच नाही आमच्यातला पण ज्या 5 ओव्हर आहेत ना 5 ओव्हर सगळ्यांनी असं मन लावून बघितलं ना जी बॅटिंग चाललेली पॉवर प्ले जी ठोकले इंडियाने एक नंबर. आता घरी जाऊन पण 11 वाजेपर्यंत मॅच बघायचा इंटरेस्ट. हे बघा मॅच लगेच लावली पण इथं. हे लाव ना स्क्रीनला डायरेक्ट होम कर ना तुझा मोबाईल कनेक्ट. हा चालेल सर. दॅट्स इट फॉर टुडेज ब्लॉग गाईज. आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि उद्याच्या ब्लॉग मध्ये खूप मजा येणार आहे. अंडर द वॉटर व्ह्यू भेटणार आहे तुम्हाला. गोप्रो वाला व्ह्यू भेटेल उद्या. गोप्रो वाला व्ह्यू पाण्याच्या आत जाणार आहे. उद्या आम्ही जाणार आहे मालवणला. उद्या म्हणजे आज रात्री 3 वाजताच निघणार आहे म्हणून हा ब्लॉग इथंच एंड करतो. आता वाजले 9. आता आलोय ओमच्या घराच्या इथं गाडी लावतो आता पार्किंगला आणि जेवण ब्लॉग बी एडिट करून डायरेक्ट झोपणार आहे. आम्ही नाही झोपणार नाही. जाणार आहे ओम कुठं. अरे मग राहिला तो तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये दिसेल. आजचा ब्लॉग एवढाच.